पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तायडे, आई कुठे आहे ग? चहा घेतला का तिनं? नाही घेतला कधीच, लय लवकर उठल्या ती आज। रात्री नीट झोपली बी नाही, तरी बी पहाटेच उठली। नीट झोप लागली नव्हती म्हणजे? तब्येत ठीक आहे ना तिची? वय ठीक आहे, पण काय झालं काय मी? बिनकामाची काळजी करत बसली असेल कसली तर। कुठं गेल्या? बोल की। बया, माझा हट्ट पुरा करायची केवढी गडबड आहे तुला। ते बघ कशी भरली आहे, तुझं लक्षच नाही। नळ तर बंद कर, केवढं पाणी वाया चाललंय। थांब थांब थांब, मीच करते। हा इकडे मला का नाही आमच्या लग्नाचा वाढदिवस इथं साजरा करायचंय। इथं? हा इथं, म्हणजे आम्ही दोघं का नाही असे जोडीने येणार, मग तू माझी वाटी भरायचीस, मग आवासनी मानपानानं प्रेमानं जीव घालायचं। तुला ही बोलताना कायच कसं वाटत नाही का? कोण म्हणलं कायच वाटत नाही? मला वाटायलंय, मला लई भारी मज्जाच यायलाय। तू सांगितलंयस तसं काय बी करणार नाही मी। आखे तुला नकार द्यायचा चॉईस आहे हे कोणी सांगितलं तुला? मगाशी मी काय म्हणलं? माझी इच्छा नाही, माझा हट्टच आहे। आणि तुला जर माझा हट्ट पुरवायचा नसेल तर काढ माझे 10 लाख रुपये, आत्ताच्या आत्ता ताबडतोब 10 लाख रुपये दे, नाही तर मी अस्मिला जाऊन सांगते ही शाळेस मिटवून टाकू। चल या मी अस्मिला कळलं तर अनर्थ होईल ग। मग तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे की माझा हट्ट? यामिनी, अगं आज मी तुम्हाला नाही येऊ देणार। आया, अगं आली, बोलून घेऊ। नाही नाही नाही, तू इकडे ये। अगं पण बोलून घेऊ। तू इकडे ये, मी पाया पडते तुझ्या। अशी काय करतेस अस्मे? आया, आया, बोलू आया। जाऊ बोल। तायडे, आई बाहेर नाही। गेली अस्मी गेली। बोल आता बोल। यामिनी, तू दुसरं काय बी सांग, हे व्हायचं नाही। आज मी होऊ देणार नाही। असं होय, होऊ देणार नाही म्हणतेस? मला जरा विचार करू दे। मग आता हेच होणार, आणि अस्मीने बी त्यात भाग घ्यायचा, नाहीतरी त्या अस्मीचा नक्षा मला उतरवायचाच आहे। अक्का आता का नाही माझा हट्ट वाढलाय। आमच्या लग्नाचा वाढदिवस इथं तुमच्या घरीच साजरा होणार, पण आम्ही स्वतःहून तुमच्या दारात येणार नाही। अस्मीनं स्वतः आमच्या घरी येऊन आमासनी विनंती करून बोलून घेऊन यायचं। हा यामिनी, अगं हे कसं शक्य आहे? अगं मी अस्मीला काय सांगू? मी खरंच पाया पडते तुझ्या। तू दुसरं काय बी सांग, पण हे करायला सांगू नको ग। अक्का मी सरळ आहे, तोवर सरळ आहे। अस्मी तुझं ऐकल का नाही ऐकल तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही। दुपारच्या जेवणाच्या आधी जर अस्मी आमासनी बोलवाय आली नाही तर मी इथं येईन, आणि माझं इथं येणं तुला परवडायचं नाही। मी इथं येईन, अस्मीला सगळं सांगीन, पोलीस घेऊन येईन, हा माझे 10 लाख घेऊनच जाईन। विचार कर, आजचं आमचं जेवण तुमच्याच घरी, माझ्या
घरची काही चूल पेटणार नाही. आणि जर का माझ्या घरची चूल पेटली तर त्यात तुझ्या घराची राख झाल्याशिवाय राहणार नाही. अस्मी आमासनी बोलवा येईल आणि आम्ही हिथं आल्यावर आमच्या गुलाब पाणी शिंपडायचं, बुके देऊन छानपैकी वावाळून वाजत गाजत आमचं स्वागत करायचं. आणि हा, आमच्या स्वागतासाठी का नाही छानपैकी असं बोर्ड लिहायचा. आणि बोर्डावर काय लिहायचं? श्री गोपीनाथ आणि सौ यामिनी यासनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बया मजाच येईल की. अक्के जे जे सांगितलं ते ते तसंच्या तसं व्हायला पाहिजे बरं का. कसं? यामिनी म्हणल तसं येते मी. हा, टीव्ही आहे. अगं काय वाढून ठेवलेस हे? अतिथी समजून या दोघांचा मी पाहुणचार करीन बी, पण अस्मीला कसं समजाव? आणि अस्मीला समजावू शकले नाही तर यामिनीला 10 लाख कुठून द्यायचे? आय आय अगं लक्ष कुठे आहे तुझं? चटका लागला असता की तुला. हाय तू बरी आहेस ना? तायडी म्हणाली तुला रात्री नीट झोप लागली नाही म्हणून. अस्मे, काय झालं आय? माझं काय चुकलंय का? नाही ग अस्मे, तुझं काय चुकलं नाही, पण कधी कधी बरोबर असणं जास्त चुकीचं ठरतंय बघ. नुकसान करतंय. म्हणजे? एक मिनिट. आय, काय झालं? अस्मीला पैशाचं सांगणार आहेस का? नाही नाही, मग हाय अगं काय म्हणालतीस? मी आज तुमच्या तिघींकडे एक मागणं मागणार आहे. नाही, तू आमच्याकडे काय मागणार आहेस? तूच तर आमासनी सगळं देतेस. मुन्नू गप जरा. बोल आय. कसं सांगू तुम्हासनी? आय तुझ्यासाठी आम्ही काय बी करू माहितीये ना तुला. हे काय बीच्या बी पलीकडचं आहे. तुम्हासनी पटणार नाही असं आहे. आय, असं कोड्यात बोलू नको. नाही, कोड्यात नाही बोलत, उलट कोड सुटण्यासाठी बोलते. काल माझ्या स्वप्नात मामांजी आलते. त्यांनी मला सांगितलं की यामिनी यांची दुसरी बायको असली तरी तुझ्यावरच्या अन्यायाला हे जबाबदार आहे. आणि यामिनीच्या ह्या घरची सून म्हणून काही इच्छा पूर्ण राहिल्यात. तवा एकदा तरी तिची वटी भर, म्हणजे तिचा आत्मा शांत होईल आणि तिच्यातली वैर भावना कमी होईल. आय मुद्दा काय? तुझ्या मनात काय चाललंय? आय सांग की ग. माझ्या मनात हे आहे की काय?
नेमकं हाय काय तुझ्या मनात? आय सांग. माझ्या मनात आहे की आज त्या दोघांनी हिथं जेवाय बोलवायचं. यामिनीची वट्टी भरायची. तिचं मन थोडं शांत होईल. ती आपल्यासनी त्रास देणं बंद करेल. आणि अर्चनाच्या लग्नात काही बी इग्न आणणार नाही. काय गरज नाही. नाही झालं माझं लग्न तर चालतंय, पण त्यांना मान देऊन स्वतःची मानहानी करून घ्यायची नाही. आता आज अस्मी गप आहे तर तू तिची गादी चालवणार आहेस का? फक्त तायडीलाच नाही, मला बी हे काय पटलेलं नाहीये. आय आजोबा स्वप्नात आलते म्हणून हे सगळं म्हणालेस ना? उगाच कशाला बोलू? पण आय तू जे काही म्हणाले असताना यामिनी शांत होईल, सुधरल असं वाटतंय का तुला? कोणी सांगा होईल बी तसं, पण मला यो प्रयत्न करून बघायचा आहे. आणि ह्यात मला तुमची साथ पाहिजे आहे. पण एवढ्या वर्षात आजच हा विचार तुझ्या मनात का आला? कारण सांगितलं ना, मामांजी आलते स्वप्नात. आज यांच्या आणि यामिनीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हा आपल्यासाठी निषेधाचा दिवस असाय पाहिजे. पण त्यांना नको तो मान देऊन आपला अपमान करून घेऊन या घराचं भलं होईल असं वाटतंय तुला? मला काय पटत नाही. अस्मी, पण तू तर आमची आई आहेस. हे घर तुझं आहे. पण ते इथं येतील तेव्हा मी काय करू एवढं सांग. त्यांच्यापासून लांब थांबू का बाहेर कुठं तर निघून जाऊ? आया फक्त दीदीलाच नाही, मला बी हे काही पटत नाहीये. अस्मी, मी कधी तुमच्याकडे काय मागितलंय का ग? पण आज फक्त आज माझ्या मनागत होऊ दे ग. तायडी परत कधीच मी तुमच्याकडे काय मागायची नाही बघ. फक्त आजचा दिस, फक्त आजचा दिस मी असं का वागायला, असं का करायला हा विचार सोडा. माझा हट्ट समजा हवं तर, नाहीतर माझी श्रद्धा समजा, नाहीतर सौती द्वेष मिटवण्यासाठीचा एक प्रयत्न समजा. फक्त आजचा दिस साथ द्या मला. पाया पडते हवं तर तुमच्या. हाय असं काय बोलायलीस? तू बोलवतेस नाही. भय तुझ्या मनात एवढं आहे, तुला बरं वाटणार असेल तर बोलवतेस नाही कवा बोलवायचंय ते. एवढं सोपं नाही ते अस्मी. मी तेसनी फोन करून बोलावलेलं, पण तेसनी भीती आहे का तू त्यांचा अपमान करशील, त्यासनी हाकलची. आय
फक्त तुझ्यासाठी. आजचा दिवस मी काही करणार नाही. घरात मी थांबणार नाही तर मग तर झालं. नाही, ते तसे यायचे नाहीत. अस्मे, आस्मीनं स्वतः आमच्या घरी येऊन आमासनी विनंती करून बोलून घेऊन यायचं. हा, आय बोल काय तर. अस्मे, मला वाटलंय का तू त्यासनी बोलवा गेलीस तर त्यांच्या मनातली शंकाच जाईल. आणि ती येतील. आय अगं हे काय बोलायलास? बरी आहेस ना तू? मुन्नू, अगं हे काय करायलास? आया अगं पाठवायचंच असं तर अस्मीला कशाला पाठवायलास? मी जाते. नाही तायडे, माझी तर जायची इच्छाच नाही. पण हिच्या इच्छेसाठी कमीपणा घेऊन मी त्यासनी बोलवाय गेले तरी बी ते येणार नाहीत. तू त्यांना कसं बोलवतेस त्यावर आहे सगळं. मी फटकळ आहे. जशास तसं स्पष्ट बोलते म्हणून असं बोलायलास ना. होय, मी आहे तशी. पण मी त्यासनी बोलवाय जाणार नाही. कारण ते हिता आल्यावर तुला त्रासच होणार आहे हे नक्कीच समजतंय मला. तुला काय समजायचं ते समज. मी बोलवून ती आली असती तर मी तुझ्याकडे विनंतीच केली नसती ग. पण तू वागत्यास बोलत्यास तेच बरोबर असेल. मला काय अक्कल आहे का? आता जे काय करायचं असेल ते मीच करेन. मला का नाही आमच्या लग्नाचा वाढदिवस इथं साजरा करायचंय. म्हणजे आम्ही दोघं का नाही असे जोडीने येणार. मग तू माझी वाटी भरायचीस. मग आम्हासनी मानपानानं प्रेमानं जीव घालायचं. आय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हा आपल्यासाठी निषेधाचा दिवस असाय पाहिजे. पण त्यांना नको तो मान देऊन आपला अपमान करून घेऊन या घराचं भलं होईल असं वाटतंय तुला? दुपारच्या जेवणाच्या आधी जर अस्मी आम्हासनी बोलवाय आली नाही मी इथं येईन. अस्मीला सगळं सांगीन. पोलीस घेऊन ये. हा, माझे 10 लाख घेऊनच जा.
तुम्ही माझ्या जवळ येऊ नका. माझी शपथ आहे तुम्हाला.